सरकार देत आहे महिलांना 15 लाख रुपयांचे कर्ज. या योजनेचे नाव काय आहे? सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. या योजनेचे नाव आहे आई कर्ज योजना. या योजनेचा जी.आर. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आई महिला केंद्र लिंग समावेशक पर्यटन धोरण महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांनी जो दिनांक जी.आर. जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला दिनांक आहे 19 जून 2023 रोजी हा जी.आर. जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. थोडक्यामध्ये आपण याची प्रस्तावना बघूया. पर्यटन हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. त्यामुळे महिलांचा पर्यटन क्षेत्रातील सहभाग त्यांच्या आर्थिक विकासाकरिता एक चांगले साधन ठरू शकते. पर्यटन क्षेत्रातील महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला केंद्रित लिंग समावेशक पर्यटन धोरण जाहीर करण्याबाबत शासनाच्या विचारधीन होती. शासनाचा निर्णय काय म्हणतो हे देखील आपण थोडक्यामध्ये बघूया. पॉइंट 1 बघा, महिलांसाठी पर्यटन धोरणाची पंचसूत्री. जी पंचसूत्री तयार केली आहेत ती कोणती आहेत ते आपण थोडक्यात बघूया. महिला उद्योजकता विकास, त्यानंतर महिलांकरिता पायाभूत सुविधा, त्यानंतर महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाइज उत्पादने आणि त्यांच्यासाठी सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास. त्यानंतर महत्त्वाचा असा जो पॉइंट आहे तो आपण इथे पाहणार आहे. तर यामध्ये काही प्रोत्साहने व सवलती देण्यात आल्या आहेत. त्या कोणत्या आहेत ते आपण इथे बघूया. पर्यटन क्षेत्रातील महिलांना उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना, यामध्ये होमस्टे असेल, हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी असेल इत्यादींना पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या रुपये 15 लाख पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम 12% मर्यादेत त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा 7 वर्ष कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम 4.5 लाखाच्या मर्यादेपर्यंत या 3 पैकी जे आधी घडेल तोपर्यंत दरमहा खालील अटींच्या अधीन राहून जमा करण्यात येईल. कोणत्या अटी आहेत ते देखील आपण इथे बघूया. तुम्ही इथे पाहू शकता. अट क्रमांक अ, पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असायला पाहिजे. सगळ्यात पहिली अट ही आहे. त्यानंतर दुसरी अट आहे पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेला असायला पाहिजेत. त्यानंतर पुढची अट आहे महिलांच्या मालकीच्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये 50% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी या महिला असणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर पुढची अट आहे महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये 50% कर्मचारी महिला असणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतरची पुढची अट आहे पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात, तसेच कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजे. त्यानंतर पुढचा पॉइंट बघा. आता आपण बघूया या योजनेसाठी लागणारे आवश्यक दस्तऐवज म्हणजेच डॉक्युमेंट आणि मार्गदर्शक सूचना. आई पर्यटन धोरणांतर्गत व्याज परतावा मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्याबाबतच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली सूचना बघा, नवीन पर्यटन प्रकल्प उभारण्यासाठी किंवा जुन्या पर्यटन प्रकल्प वाढीकरिता विहित नमुन्यातील अर्ज करता येईल. आता विहित नमुन्यातील अर्ज कोणता आहे तुम्हाला मी एक नमुना दाखवतो. तुम्ही इथे पाहू शकता ऍप्लिकेशन फॉर्म फॉर आई स्कीम म्हणजेच या योजनेसाठीचा हा नमुना फॉर्म आहे. इथे तुम्हाला वरती फोटो जो आहे तो इथे फोटो आणि साईन तुमची येणार आहे. ते तुम्हाला फोटो लावायचा आहे. त्यानंतर तुमच्या बिझनेसचं जे नाव असेल ते नाव लिहायचं आहे. टाईप ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये इथे तुम्हाला तुमचं जे प्रॉपर्टी सोल प्रॉपरायटर असाल म्हणजेच एक मालक असेल तर सोल प्रॉपरायटर तुम्ही इथे सिलेक्ट करणार आहे. आणि जर पार्टनरशिप मध्ये असेल तर तुम्ही इथे पार्टनरशिप हे सिलेक्ट करणार आहे. तर हा एक नमुना फॉर्म आहे. हा तुम्हाला मी फक्त दाखवला आहे. हा कसा भरायचा याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर सेपरेटली मी व्हिडिओ यावरती घेऊन येईल. आता आपण पुढचा व्हिडिओ पुढचे जे पॉइंट आहेत ते आता आपण पाहणार आहे. त्यानंतर आपल्याला तिसरा जो पॉइंट आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, खालील कागदपत्रे साक्षांकित करून अर्जासोबत जोडायची आहेत. तर कोणकोणती कागदपत्रे आहेत? सगळ्यात पहिलं म्हणजे आधार कार्ड किंवा पासपोर्ट साईज आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान ओळखपत्र यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे.
जे डॉक्युमेंट तुम्ही देणार आहे त्यावरती तुम्हाला सिग्नेचर करायची आहे, म्हणजे सेल्फ अटेस्टेड करायचंय, त्यालाच स्वसाक्षांकित असं म्हणतात. उद्योग नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं शॉप ॲक्ट लायसन इथे लागणार आहे आणि लाईट बिल लागणार आहे. लाईट बिल नसेल तर तुम्ही टेलिफोन बिल देऊ शकता आणि तुमचं उद्योग आधार जे आहे ते पण इथे तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर सदर व्यवसाय महिलांच्या मालकी हक्काचा असल्याचे दर्शविणारे प्रतिज्ञापत्र 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर रीतसर नोटरी करून अर्जासोबत जोडावे. आता 100चा बॉन्ड जो पेपर आहे, स्टॅम्प पेपर, तो बऱ्याच ठिकाणी आता बंद झालेला आहे. तर तुम्हाला या ठिकाणी 500च्या स्टॅम्प पेपरवरती जो अर्ज आहे प्रतिज्ञापत्र ते बनवून तुम्हाला अर्जासोबत जोडायचं आहे. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट येतं ते म्हणजेच पॅन कार्ड. पॅन कार्डची देखील तुम्हाला इथे झेरॉक्स लागणार आहे, त्यावरती तुम्हाला सही करून ते अपलोड करायची आहे. अन्न व औषध प्रशासन परवाना. जर तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटसाठी बिझनेस दाखवताय तर तुम्हाला खाद्य व्यवसायासाठी अनिवार्य म्हणजेच फूड लायसन तुम्हाला इथे लागणार आहे. जर तुमचा व्यवसायाला जीएसटी ही लागत असेल तर तुम्हाला जीएसटी नंबर देखील इथे मागितला जाऊ शकतो. आवश्यकतेनुसार सांगितलं आहे, तर काही बिझनेसला जीएसटी नंबर हा कंपल्सरी असतो, काही बिझनेसला नसतो. तर ज्यांना आवश्यक आहे तर त्यांना जीएसटी नंबर देखील लागणार आहे. त्यानंतर रद्द केलेला चेक म्हणजेच तुम्हाला कॅन्सल चेक इथे लागणार आहे. त्यानंतर प्रकल्प संकल्पना, जे काही तुमचा प्रोजेक्टचा रिपोर्ट आहे तो 500 शब्दामध्ये तुम्हाला इथे लिहून तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर www.gras.mahakosh.gov.in या लिंकवरती जाऊन तुम्हाला 50 रुपयाचे ऑनलाईन प्रक्रिया शुल्क भरून चलनची जी काही पावती आहे ती पावती अर्जासोबत जोडायची आहे. त्यानंतर www.nidhi.tourism.gov.in या संकेतस्थळावरील नोंदणी केली असल्यास त्याची प्रत अर्जासोबत तुम्हाला जोडावी लागणार आहे. काही महत्त्वाच्या सूचना देखील इथे सांगण्यात आलेल्या आहेत. तर महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत हे देखील आपण इथे बघूया. सगळ्यात पहिलं यांचा उद्देश काय आहे हे आपण पाहूया. महिलांनी पर्यटन क्षेत्रात व्यवसाय करण्याकरिता अधिकृत बँकांकडून 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज घेतले असेल तर त्या कर्जावरील व्याजाचा परतावा हा बँक प्रमाणिक 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज घेतले असेल तर त्या कर्जावरील व्याजाचा परतावा हा बँक प्रमाणिकानुसार पर्यटन संचालनालयाकडून देण्यात येईल. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे आर्थिक सहाय्य. तर आर्थिक सहाय्य काय देण्यात येत आहे ते देखील आपण इथे बघूया. महिला उद्योजकांना पर्यटन व्यवसायाकरिता अधिकृत बँकांकडून रुपये 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केले असल्यास त्यावरील व्याजाचा परतावा जो असतो तो 12% मर्यादेमध्ये 4.5 लाख किंवा 7 वर्ष कालावधीपर्यंत यापैकी जे अधिक असेल तर ते जे आहे ते संचालनालयाकडून व्याजाचा परतावा म्हणून अदा करण्यात येणार आहे. तर हे इथे आर्थिक सहाय्य गव्हर्नमेंटकडून आपल्याला आहे. त्यानंतर व्यवसायाचा प्रकार आणि क्षेत्र. तुम्ही ते पाहू शकता, पर्यटन व्यवसाय क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील असावा सगळ्यात पहिलं. त्यानंतर दुसरा पॉईंट बघा, व्यवसायाचा प्रकार. आता यामध्ये कोणकोणते व्यवसाय येतात, त्याचा प्रकार काय आहे ते देखील इथे सांगण्यात आलेलं आहे. कॅराव्हॅन, बीच शॅक, साहसी पर्यटन, जमीन, हवा आणि जल यामध्ये कुठेही तुमचा व्यवसाय असू द्या, तुम्ही यासाठी पात्र आहेत. पर्यटक सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होमस्टे, निवास व न्याहारी, रिसॉर्ट, हॉटेल, मोटेल, हाऊसबोट, टेंट, ट्री हाऊस, हॉटेल, ओकेशनल हाऊस, पर्यटन विला, वुडन कॉटेजेस, पॉट्स, महाभ्रमण इत्यादी यांचा समावेश यामध्ये होतो. त्यानंतर इथे रेस्टॉरंट असतील, उपगृह, फास्ट फूड, महिला चलित कॉमन किचन, कॅफे, बेकरी, त्यानंतर टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल्स एजंट, टूर मार्गदर्शक, क्रूज, टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सी, आर्ट लँड क्राफ्ट विलेज, टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर, हाऊसबोट, आदिवासी निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, तसेच मेडिकल पर्यटन, वेलनेस सेंटर, आयुर्वेदा योगा केंद्र इत्यादींचा देखील यामध्ये समावेश होतो. इतर पर्यटन व्यवसाय ज्यामध्ये पर्यटकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या फायदेशीर ठरणारे, उदाहरणार्थ सोव्हिनियर शॉप, विविध खाद्यपदार्थ विक्रेते, इव्हेंट मॅनेजमेंट इत्यादी. तर यासाठी काही लाभार्थ्यांसाठी काही अटी आणि शर्ती देखील इथे सांगण्यात आलेल्या आहेत. त्या काय आहेत ते देखील आपण इथे पाहूया. लाभार्थी अटी व शर्ती पुढील प्रमाणे आहेत. सगळ्यात पहिलं, महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी. त्यानंतर लाभार्थ्याचं बँक खातं आधार सोबत लिंक असावं. पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा
व त्यांनी चालविलेला असावा. पर्यटन व्यवसायात 50% व्यवस्थापकीय मालकी व इतर कर्मचारी ह्या महिला असणे आवश्यक आहे. त्यानंतर बँकेने कर्ज देताना अर्जदाराकडे कोणतेही तारण नसल्यास केंद्र शासनाच्या क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये समाविष्ट करून घ्यावे. जर तुम्ही या अगोदर कुठले लोन जरी नसेल घेतले तरी तुम्हाला इथे हे कर्ज मंजूर होणार आहे, कारण याची गॅरंटी जी आहे ते क्रेडिट गॅरंटी स्कीममध्ये समाविष्ट करून घेण्यास सांगितलेले आहे. महिला अर्जदारांनी विहित नमुन्यात ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर त्यांना पर्यटन संचालनालय यांच्याकडून पात्रता प्रमाणपत्र म्हणजेच लेटर ऑफ इंटेंट दिले जाईल. सदर पात्रता प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी अधिकृत बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे. कर्जाची परतफेड नियमित होणे आवश्यक आहे. व्यवसाय सुरू असल्याचे फोटो सादर करणे हे देखील कंपल्सरी राहणार आहे. व्याज रकमेव्यतिरिक्त इतर कोणतीही बँक फीज किंवा चार्जेस पर्यटन संचालनालयाकडून अदा केले जाणार नाहीत. हे इथे महत्त्वाची नोंद सर्वांनी घ्यायची आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.